जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना ज्या उमेदवारांना टीईटीच्या नावामध्ये किंवा सीटीईटीच्या नावामध्ये मिसमॅचचा प्रॉब्लेम आलेला आहे, तो मिसमॅचचा प्रॉब्लेम आपण कशा प्रकारे दूर करू शकतो त्या संदर्भामध्ये डेमो बघणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण महत्त्वाची ती माहिती। हे बघा, आपण काय करायचं आहे की पवित्र पोर्टलला अशा प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला जे आहे याप्रमाणे सगळ्या डिटेल्स अगोदर फिलअप करून घ्यायच्या आहेत, जेवढ्या डिटेल्स आपण भरू शकतो तेवढ्या। त्यानंतर इकडच्या डाव्या साईडला जर बघितलं आपण, इथं डॅशबोर्ड आहे आणि डॅशबोर्डच्या खाली इकडे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा अशा प्रकारचा मेनू आहे। तर हा मेनू आहे आपल्यासाठी महत्त्वाचा। बघा, पहिल्यांदा तर ना हा नेमका इश्यू काय आहे, कोणामुळे येतो आहे, कशामुळे येतो आहे ते समजून घ्या। ज्या उमेदवारांचं टेट परीक्षा दिलेलं नाव वेगळं आहे आणि टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा दिलेलं नाव वेगळं आहे, अशा उमेदवारांना मिसमॅचचा प्रॉब्लेम येत आहे। मग अशा आता यांचा प्रॉब्लेम काय आहे की आपण टेटचा जो फॉर्म आहे आधार कार्डच्या नावाप्रमाणे भरलेला आहे आणि टीईटीचा फॉर्म बऱ्याच उमेदवारांनी आपल्या आपल्या वडिलांच्या नावाचा या ठिकाणी भरलेला आहे किंवा काही लोकांच्या स्पेलिंग मध्ये किंचितचा बदल आहे, त्यांना हा एरर आलेला आहे। त्यांच्या वाट्याला हा एरर येऊ नये किंवा आलेला असेल तर मग तो दूर कसा करायचा आहे, पॅनिक होण्यासारखं काहीही काम नाहीये, सिंपल प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी फॉलो करूया। बघा, या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा नावाचं ऑप्शन आहे, या ऑप्शनला आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा 3 मेनू आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत। रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टीईटी म्हणजे महा टीईटीचा जर डेटामध्ये जर तुम्हाला मिसमॅच आलं तर याचा वापर करायचा। जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर मिसमॅच आलं सीटीईटीचा तर या ठिकाणचा मेनू वापरायचा। आणि तिसरा आहे आपल्या डेट ऑफ बर्थ मध्ये जर का आपल्याला चेंज करून घ्यायचा असेल तर हा बदल करून घेता येतो। ठीक आहे, आपण पहिल्यांदा एक डेमो बघूया की महा टीईटीचा। याच्यावरती आपण जर क्लिक केलं की क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे एक विंडो आपल्या समोर ओपन होते आहे। आता या विंडो मध्ये काय आहे की 2025च्या टेट परीक्षेच्या नुसार या ठिकाणी आपला रोल नंबर, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे नाव बाय डिफॉल्ट आलेलं आहे, याच्यामध्ये बदल करता येत नाही। राहतो आहे दुसरा गोष्ट की आपल्याला इथे आपला पेपर सिलेक्ट करायचा आहे। बघा, इथे पेपर सिलेक्ट केला, समजा आपण फॉर एक्झाम्पल पेपर 1 हे सिलेक्ट केलेलं आहे। आता पेपर 1 आपण सिलेक्ट केल्यानंतर त्याचा जो पासिंग इयर आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे। समजा हा पासिंग इयर आपण एक सिलेक्ट केलेला आहे, इथे टाकायचा आपला टीईटीचा नंबर। हा नंबर आपण इथे टाकल्याच्या नंतर इथे गेट टीईटी डेटा हे ऑप्शन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं। त्यावर ऑप्शन क्लिक केल्या या ठिकाणी बघा आपल्याला आपण टीईटीची परीक्षा ज्या नावाने दिलेली आहे ते नाव ऑटोमॅटिकली येऊन गेलेलं आहे। मग आता आपल्याला हे नाव तर बदल करता येत नाहीये। मग आता याला आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा रिक्वेस्ट सेंड टू ईओ एज्युकेशनल ऑफिसर, मग याच्यावरती सिलेक्ट वर क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये सध्या राहतोय किंवा आपल्याला ज्या ठिकाणी जे आहे सहजपणाने जाणं शक्य आहे अशा जिल्ह्याचा आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे। कोणी कोणत्याही जिल्ह्यामध्ये परीक्षा दिलेली असू द्या, परीक्षा दिल्याचा या ठिकाणी संबंध येत नाहीये। सध्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा कोणत्या जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये आपल्याला जाणं सहज शक्य आहे तो जिल्हा आपण या ठिकाणी निवडा। समजा एखादा इकडे नांदेडचा आहे परंतु सध्या तो परभणीला राहतो आहे, मग त्यानं परभणी जरी निवडलं तरी देखील चालतं। किंवा एखादा परभणीचा उमेदवार आहे, सध्या तो पुण्याला राहतो आहे, त्यानं जर पुणे जरी सिलेक्ट केलं तरी देखील चालतंय। मग आता हे परभणी इथे आपण सिलेक्ट केलेला आहे, ही प्रोसेस आता इथे कंप्लीट होत आलेली आहे। इथे फक्त एकच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे, सेव्ह रिक्वेस्ट। या सेव्ह रिक्वेस्ट वर जर आपण क्लिक करून दिलं तर मग आपलं जे काही डेटा आहे तो त्या ठिकाणी जे आहे शिक्षण अधिकारी कार्यालयाला फॉरवर्ड होऊन जातो आणि आपली रिक्वेस्ट फॉरवर्ड होते। फॉरवर्ड झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, संबंधित जिल्हा परिषद ऑफिस मध्ये जायचं आहे।
एक विनंती अर्ज घेऊन जायचा आहे, आपला जो काही ID प्रूफ आहे आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला त्यांना दाखवायचे आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आपला आलेला जो एरर आहे तो एरर दूर करून घ्यायचा आहे। या प्रोसेसला फार जास्त वेळ लागत नाही। ऑफिसला गेल्यानंतर फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचं हे जे काम आहे ते कंप्लीट होऊन जातं। हा तर झाला एक महत्त्वाचा टीईटीचा डेमो। त्याच्यानंतर जर आपण बघितलं, आता तुम्हाला समजा सीटेट मध्ये दुसरा प्रॉब्लेम आलेला आहे, मग आपल्याला परत काय करायचं आहे, या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे आता रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन सेंट्रल टीईटी सीटीटी डेटावरती आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर इथे परत आपला जो काही टेटची डिटेल आहे वरच्या कप्प्यामध्ये ती आलेली आहे। इकडे आपल्याला सीटेट मधला पेपर निवडायचा। उदाहरणार्थ आपण पेपर 1 निवडला, इथे तो कोणत्या महिन्यामध्ये आपण पास झालो ते निवडलं, आपला या ठिकाणी जे आहे वर्ष निवडलं, या ठिकाणी जे आहे सीटीटीचा आपण समजा नंबर टाकला। नंबर टाकल्यानंतर ॲज पर सीटीटी तुमचं फर्स्ट नेम काय आहे, त्यानंतर सेकंड नेम काय, मिडल नेम काय आहे आणि लास्ट नेम काय आहे ते टाकायचं। आणि इथे तुमचा जो काही जिल्हा आहे, ज्याप्रमाणे मी आता सांगितलं मध्यंतरी, तर त्याप्रमाणे आपल्याला समजा एक जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आणि निवडल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण सेव्ह रिक्वेस्ट वरती सेव्ह करून द्यायची आहे। आपली रिक्वेस्ट संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाला पोहोचलेली असणार आहे। आता त्या ठिकाणी लगेच जरी तुम्ही गेलात, अगदी अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये जरी गेलात तरी देखील तुमची रिक्वेस्ट इथे पोहोचलेली आहे, तुम्हाला ते दुरुस्त करून देऊ शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो टेन्शन घेऊ नका, घाबरू नका। तुमचं नाव बदललेलं असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। शक्यतो हा जो प्रॉब्लेम आहे विवाहित महिलांना जास्तीत जास्त आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पॅनिक न होता लवकरात लवकर आपला हा जो मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे तो दूर करा आणि आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या। आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2025 जरी असली तरी देखील आपल्याला त्या तारखेपर्यंत या ठिकाणी प्रतीक्षा करायची नाहीये। किमान शेवटची तारीख संपण्याच्या 2 दिवसापूर्वीच आपले जे रजिस्ट्रेशनचे काम आहे सर्वच उमेदवारांचे कंप्लीट झालेले असावे असं मला वाटतं। कारण जेवढ्या लवकर कंप्लीट होईल आपलं रजिस्ट्रेशन तेवढ्या लवकर आपण सर्वजण मिळून जे आहे जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न करू शकू। अन्यथा आपल्याला जे आहे एखाद महिना जर का रजिस्ट्रेशनसाठीच लागला तर परत एकदा जे आहे आपल्याला आचारसंहितेचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो। त्यामुळे सर्वांनी जे आहे आपण बनवलेला जो डेमो आहे तो पाहून घ्यावा आणि लवकरात लवकर आपलं सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करावी।